ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कथितरित्या शिवीगाळ व धमकी दिल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। ज्येष्ठ पत्रकार संतोष लोखंडे, कैलास गाडेकर, रमाकांत कपूर, रवींद्र फोलाने, इफ्तेखार खान, महेश गोंधणे, छोटू कांबळे, भरत जोगदंडे, रमीज राजा, कमलाकर खेडेकर, योगेश शर्मा, सय्यद साहिल, राजेश बिडवे, किरण शेजोळ, ऋषी भोपळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित चिखली तालुका पत्रकार संघातर्फे जो प्रकार आपल्या पत्रकार मंडळींसोबत संजय दिना पाटील खासदार मुंबईचे यांनी जो शिवीगाळ आणि जी धमकी दिली त्या संदर्भात आम्ही आज त्यांचा निषेध केला। एक निवेदन मुख्य चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्फत देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही दिलेले आहे आमच्या संघटनेतर्फे, आणि त्यांच्यावर कडक आणि कठोर कार्यवाही करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ही आमची ठोस मागणी आहे। गुन्हे नोंद न झाल्यास यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवू। आम्ही या ठिकाणी एक फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जी आरोग्य भाषेत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी ठाणेदार गावंडे साहेबांना निवेदन दिलं आणि त्याच्या अशा प्रवृत्तीचा या ठिकाणी सर्व पत्रकारांनी निषेध नोंदवला। त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यानंतर पत्रकारांबद्दल जे कोणी नेते अशा पद्धतीने वागतील बोलतील त्यांच्या पत्रकार परिषदेवर आणि त्यांच्या कार्यक्रमावर या ठिकाणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने बहिष्कार टाकू। देशाचा चौथा स्तंभ असून पत्रकारांच्या पूर्ण कारकिर्दीवर दिना पाटील यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे। त्यांनी ज्या अवाच्य भाषेत आणि गलिच्छ भाषा वापरली ती योग्य नसून ही संविधानाच्या विरोधात असून संविधानाअंतर्गत BNS 298 अंतर्गत दिना पाटील यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्यावर निष्कासित करण्याची मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने करतो। जर तात्काळ त्यांचे निष्कासन झाले नाही तर पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन इथं करू असे मी शब्द देतो। शिवसेना शिंदे गटात आलेले संजय दिना पाटील हे खासदार यांनी काल पत्रकारांना अर्वच्च शिवीगाळ केली आणि त्यांना मारण्याची धमकी सुद्धा त्या ठिकाणी खासदारांनी केली आहे। पवित्र अशा संसद मध्ये बसणाऱ्या खासदाराकडून ही पत्रकारांना अपेक्षा, इथल्या जनतेला ही अपेक्षा नसताना देखील त्यांची ही शिवराळ भाषा, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी ही निषेधार्थ आहे। संजय दिना पाटील ह्या खासदारावर पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गावंडे साहेब यांच्या मार्फत आम्ही आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पत्रकारांना बोट घालायची भाषा केली तर चिखली तालुका पत्रकार संघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। विदर्भ नाव न्यूज बुलढाणा।